नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची यादी आलेली, यामध्ये कोणत्या जिल्ह्याची यादी आलेली आहे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांचे जून-जुलै 2023 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने आता निधी वितरित केला आहे। महाराष्ट्र शासनाने या संदर्भात जी.आर. देखील काढला आहे। यामध्ये जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची समावेश करण्यात आलेला आहे, आता याची माहिती आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, अमरावती व औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर यांच्याकडून जून ते जुलै 2023 या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता। शेती पिकाच्या वर्षात जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 1071 कोटी 77 लक्ष इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिली आहे। या संदर्भातला जी.आर. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध पण करण्यात आलेला आहे। आता हा निधी किती आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, तर यामध्ये याची यादी पण दिलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्या जिल्ह्याची यादी आणि किती निधी मिळणार आहे, तर मित्रांनो माहिती देखील आपण आता बघणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो जी.आर. सोबत जोडलेले जे जिल्हे आहेत त्यामध्ये बघूयात नुकसान भरपाई यादी आलेली आहे। त्यामध्ये आपण बघूयात अमरावती हा जिल्हा आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, लातूर आहे। तर मित्रांनो ह्या जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांना आता अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे। अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांची आता यादी जी.आर. सोबत जोडली होती आणि ती जोडलेली यादी आता लवकरच तुम्हाला तुमच्या तालुक्यावाईज तहसीलमध्ये ती प्रसिद्ध केली जाईल। त्या पद्धतीने तुम्ही त्यावर तुमच्या गावाची लिस्ट बघू शकता। आता फक्त जिल्ह्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे जे शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते आता ह्या जी.आर.मध्ये आलेले आहे। तर मित्रांनो हे होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।